हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, मोठ्या साईजचा ड्रेस कसा शिवायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कटिंगचा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता. आज स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. मेन फॅब्रिक पुढच्याच बाजूचं आहे, ते सवचं ठेवलेलं आहे. त्याच्यावर अस्तर बरोबर असं उलटं ठेवणार आहे आणि बरोबर शोल्डरपासून गळ्याला अगदी सुया लावून परफेक्ट पॅक असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला टिप मारताना हालायला नको, आपल्या गळ्याचं फिनिशिंग बिघडायला नको, अगदी सुंदर असं आपल्या गळ्याचं फिनिशिंग येईल. ह्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित अशा सुया लावणं खूप गरजेचं आहे. बघा, आपला इथं पंचकोनी गळा आहे, तो शिवल्यानंतर खूप सुंदर असा दिसणार आहे, घातल्यानंतर सुद्धा खूप छान लुक येतो. बघा, अशा सुया लावून घेतल्या आणि आता फक्त पाव इंचाची मार्जिन पकडत अशी टिप मारून घेतली. बघा, इथं कोपरा आला, सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, परत टिप मारली, परत इथं कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टिप मारली. अशा पोझिशनमध्ये संपूर्ण गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकता, ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित अशा सुया काढून घेतल्या आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून काढून घेतलं. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे काय होतं, आपलं जे अस्तर आहे ते आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड होतं. बघा, आतल्या बाजूला अस्तर फोल्ड करून अगदी काठावरून अशी दाब टीप मारायची. दाब टीप मारताना सुद्धा सेम पोझिशन आपल्याला करायची आहे. बघा, कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, कुठेही सुई बाहेर काढायची नाही. गळा जोपर्यंत आपला पूर्ण होत नाही तोपर्यंत सुई बाहेर काढायची नाही. बघा, असं अस्तर व्यवस्थित ओढून ओढून मी बाहेर खेचत आहे. इथं सुई खाली, कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवायचा. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे. गळा शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि गळा अगदी कमी वेळेत छान असा परफेक्ट फिटिंग होतो. बघा, मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंगसुद्धा वगैरे करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. हा आपला फ्रंट तयार झालेला आहे. आता आपण जी गळ्याची टीप, गळ्याला जी पट्टी होती ती आपण उस्तरून काढली होती ना, ती व्यवस्थित अशी आता आपल्याला इथं स्टिच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. हा बटन चिकटवलेला आहे, तुम्ही पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता, पण मी न काढताच अशी कडेनं व्यवस्थित टीप मारून घेणार आहे मध्य सेंटरला. बघा, इथं जो त्रिकोण शेप आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित मी ड्रॉ केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. स्टिपसुद्धा मारून व्यवस्थित फिटिंगमध्ये कंप्लीट केलेलं आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असं आपला गळा झालेला आहे. आता खालच्या बाजूला सुद्धा अशी आपली रेडीमेड पट्टी होती ती सुद्धा व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे. बघा, आहे असं दोन्ही सवचच ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी अटॅच करून घ्यायची. कारण खालच्या साईडला थोडीशी समोसा लेस आहे. खूप सुंदर असं आपल्या ड्रेसला लुक आलेलं आहे. बॅक पार्टसुद्धा असाच रेडी करायचा आहे. बॅक पार्टला मी मटका गळा घेतलेला आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे सुईच्या साहाय्याने आपल्याला.
बघा इथं सुद्धा आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन पकडत संपूर्ण गळ्याला फक्त डाव्या हाताने कपडा सरकत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आपला गळा बघू शकते खूप सुंदर असं तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. मेन फॅब्रिक कट करताना कुठेही अस्तर कट होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून आत अस्तर आपलं व्यवस्थित फोल्ड होईल. असं आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. अगदी काठावरून अशी आपली दाबटीप मारायची आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित आपल्याला मोठी टीप टाकून अटॅच करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बॅक पार्टला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघू शकता आपला बॅक पार्ट गळा बघू शकता खूप सुंदर असा आपला गळा आलेला आहे. बघा आता इथं फ्रंट पार्ट आहे तो उलटा ठेवायचा. बॅक पार्ट आपला सव्वाचा ठेवलेला आहे. फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा आणि टेप मारून घ्यायची. बघा मी डबल टिप मारून शोल्डर जोडून घेतलेले. 1/2 इंच शोल्डरमध्ये मी पकडलेलं आहे. तर बघा आपली ही बाही कटिंग केलेली आहे ती उलटी बघायची. डावी साईड उजवी साईड किंवा मागची साईड बॅक साईड बघायची. फक्त गळ्याला मी एक फोल्ड करून घेतलेलं आहे कारण ही आपली काटाची बाजू मी आत फोल्ड केलेली आहे. आता ही आपली बॅक पार्ट आहे बघू शकताय तुम्ही. बॅक पार्ट आपला बॅक पार्टलाच अटॅच करायचा आहे. बाही अगोदर पुरते की कमी पडते हे चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे थोडीशी बाही कमी करणार आहे. त्यात मी थोडासा 1 इंचाचा जोड देऊन घेणार आहे. बघा खालचा भाग सव्वाचा ठेवलेला आहे. वरचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित अशी आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे. कुठेही बाही ओढाताण करायची नाही. अगदी व्यवस्थित अशी आपल्याला बाही अटॅच करायची आहे. बघा दुसरी बाहीसुद्धा मी अशी व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे. आता ड्रेस आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि अगदी काठावरून कमरेपर्यंत आपल्याला एक कवर शिलाई पूर्ण बाहीपासून खालीपर्यंत मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला दुसरा भागसुद्धा दुसरी बाजूसुद्धा मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेली आहे. हा आपला फिटिंगचा टॉप आहे मापाचा. इथं फिटिंग बघायची तर आपलं 21 आलेलं आहे तयार फिटिंग. पण मी इथं 22 घेणार आहे कारण कस्टमरला 1 इंच जादा ठेवायला सांगितले, लूज ठेवायला सांगितले. बघा इथं 21 आहे मी 22 घेणार आहे आणि छातीत 22 आहे मी 23 घेणार आहे. असं आपल्याला फिटिंग ठेवायची. आता कडची उंची बघा मी कडची उंची कशी मोजते. दंडगे जितका आहे तितका तुम्ही दंडगेर घ्यायचा आहे. तर बघू शकता अगोदर फिटिंगच्या मापे टाकते आणि मग तुम्हाला कडची उंची दाखवते.
बघा इथं आपलं किती आलेलं आहे 25 तयार आलेले आहे. तर आपल्याला किती तयार पाहिजे 23, म्हणजे ह्या बाजूला 1 इंच, ह्या बाजूला 1 इंच आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. बघा इकडे 1 इंचावरती मी टिक मार केली आणि इकडे 1 इंचावरती मी टिक मार केलेली आहे. आता कमरेत बघू शकता आपलं कमरेत आपल्याला 1.5 इंच येणार आहेत. हे टोटल 3 इंच येते. तिथं आपल्याला 1.5 इंचावरती फिटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. आता आपल्याला कट उंची घ्यायची आहे. बघू शकताय काखेतून खाली जिथंपर्यंत कट आपले आहेत तिथंपर्यंत रेडीमेड टॉपची कट उंची मोजून घ्यायची. बघू शकताय तुम्ही काखेतून खाली रेडीमेड टॉपची उंची जितकी असते तितकीच तशीच आपल्याला टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि बघा असं फिटिंग आपल्याला इथं सुद्धा पाऊण किंवा 1 इंच एवढंच पकडून अशी आपल्याला फिटिंगची लाईन मारून घ्यायची आहे. हे आपलं भरपूर मोठी साईज आहे. छातीचं ब्लाऊज आहे. बघा इथं दंडगेर किती आहे 6.25 6.5 मी घेणार आहे. आणि अशीच तिरकी रेष तुम्ही पट्टीने मारून घेऊ शकता, पण मी डायरेक्ट अशी टीप मारून घेणार आहे. मी लगेच इथं डबल टिपसुद्धा मारून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने त्या बाजूचं सुद्धा मी फिटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही इथं डबल टिप टाकून घ्यायची किंवा 2-3 वेळा मागं पुढं असं करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूचं सुद्धा व्यवस्थित छान फिटिंग झालेलं आहे. आता बघा कट मारायचे. कट खालच्या बाजूने 1 इंच आपल्याला आत फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि अगदी काठावरून अशी व्यवस्थित आपल्याला आपण जिथंपर्यंत कटची उंची घेतलेली आहे तिथंपर्यंत असं आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. बघू शकताय अगदी कट सोप्या पद्धतीने कशी मारायचे आणि परफेक्ट कट हे तुम्हाला मी दाखवत आहे ह्या व्हिडिओमध्ये. बघा आणि असं व्यवस्थित इथं सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला आणि परत आहे अशी टिप मारून घ्यायची आहे. अगदीच काठावरून आपल्याला टिप मारायची आहे. बघू शकता तुम्ही. बघा आता इथं बरोबर त्या टिप मारल्या त्याच्या थोडंसं अर्धा इंच वरती आपल्याला बरोबर आपण जिथं पण फिटिंगच्या टिपा मारल्यात तिथं पण मी पूर्ण कट करून घ्यायचं. हे एक्स्ट्रा जे आपण आत फोल्ड केलं आहे ना ते बरोबर असं एक लेवलला कटिंग करायचं, म्हणजे एकसारखा आपला कट येतो. कुठे कट कमी जास्त मागे पुढे असं होत नाही. दोन्ही बाजूचं सुद्धा तसंच मी करून घेणार. त्या बाजूचे सुद्धा अशाच पद्धतीने मी कट्स मारून घेणार आहे. बघा आता इथं आहे थोडंसं आतल्या बाजूला फोल्ड करत, बघा असं फोल्ड करून आपल्याला परत व्यवस्थित अशी टिप मारायची आहे. बघा थोडंसं मी परत असं फोल्ड करून घेते, परत हाताने प्रेस करून व्यवस्थित करायचं. एकसारखं करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पूर्ण कटला. बघा आता इथं बरोबर आलेला आहे कट. बघा आतल्या साईडला बरोबर ओढायचं. सुई खाली घातली, कट फिरवला. आता बरोबर त्या कटवरून ह्या कटवर आपल्याला उडी मारायची आहे. थोडक्यात हा कट थोडासा मी फोल्ड करून टिप मारून घेतला, सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, परत आहे असा हा कट मारायचा. ही कट मारण्याची खूप सोपी आणि सुंदर ट्रिक आहे. आणि असेच ट्रिक वापरून आपण छानसे ड्रेस शिवत असतो. बघू शकताय तुम्ही आपला कट अगदी कमीत कमी वेळेत आणि परफेक्ट असा तयार झालेला आहे. फायनल लुक बघू शकताय तुम्ही. असंच आपला ड्रेस तयार झाले. त्या साईडचं सुद्धा मी असं कट मारून घेतलेलं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो